जगात सगळ्यात मोठा संप्रदाय वारकरी मी नेहमी बोलत असते। हा वारकरी संप्रदायाची ताकद एवढी आहे, हा किती दिवस टिकेल? किती दिवस? चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकेल असं तुमचं म्हणणं आहे, कारण तो आहेच मोठा। पण माझं म्हणणं असं आहे, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नाही, जोपर्यंत माझा वारकरी संप्रदाय तोपर्यंत चंद्र सूर्याला राहावं लागेल, एवढा मोठा वारकरी संप्रदाय। आणि हे वारकरी संप्रदायाचं भूषण आहे। बघा, अनेक वक्त्यांची वाक्य आपण ऐकतोय, आपली लेकरं कीर्तनकारच होतील न होतील तो भाग वेगळा आहे, आपली लेकरं फार गोड मृदंग वाजवतील, फार गोड गातील, प्रवचन कीर्तन कथा करतीलच न करतील, ठीक आहे, मान्य मला, काही करतील न करतील, कारण परमार्थात टिकण्याकरता सुद्धा काय लागतं? पुण्य लागत असतं। कित्येक येतात कित्येक जातात, पण ही लेकरं जर या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जर आपण टाकली, आपल्याला पाहायला भेटतात नाही काही तर शेवटपर्यंत माय बापाला सांभाळल्याशिवाय ते राहणार नाही, एवढे संस्कार तरी वारकरी संप्रदायात आहे। भगवान भोले बाबाचाच अवतार म्हणजे खंडेरायाचा अवतार आहे। आणि बघा, याच भगवान भोले बाबाच्या असणाऱ्या घामातून नवे प्रलया अंती जिचा त्या ठिकाणी उगम झालेला आहे, त्या नदीचं नाव आपल्याला माहिती आहे का? तुमच्याकडे लोक चतुर्भुज करतात का? दोनाचे चार हात, हां, दोनाचे चार हात करतात। चतुर्भुज म्हणजे दोनाचे चार हात। तुम्हाला भगवान भोले बाबाची कन्या, तिचं नाव माहिती आहे? नसेल माहिती, बरं हे माहिती आहे का? गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी। वाह, तुम्हालाच घेऊन जाऊ काय ना, आता लग्न चालू होणार आहे। माहिती आहे त्या म्हणल्या, कारण पुढे नाव कुणाचं आहे? या पवित्र असणाऱ्या नद्यांपैकी मा नर्मदा नदीचं नाव आहे। नर्मदा नदी भोले बाबाच्या घामातून प्रलयाच्या अंती उगम झाला, जिचा कधीही अंत होत नाही। प्रत्येक असणारा युगाच्या अंती त्या ठिकाणी प्रलय होतो, परत सृष्टीच्या सुरुवातीला परत नव्याने सगळं त्या ठिकाणी आरंभ होतो, पण तिचा त्या ठिकाणी कधीही अंत होत नाही, अशी असणारी नर्मदा नदी। ज्या नर्मदा नदीला असणारे शिवलिंग आपण जर आणले तर त्याची प्राणप्रतिष्ठा करण्याची सुद्धा गरज भासत नाही, तो नर्मदेश्वर। मग तो नर्मदेश्वर आपल्याला माहिती आहे की माई के जल में जो कोई कंकर है वो सब कंकर नहीं तो सब भोले शंकर है। भगवान शिवाचा अवतार साक्षात त्या प्रत्येक असणाऱ्या नर्मदेश्वराच्या निमित्ताने वास्तवे। आणि आता पूर्वी फक्त संन्यासी महात्मे परिक्रमा करायला जायचे, परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा, पण ही असणारी परिक्रमा जवळजवळ 3-3.5 हजार किलोमीटरचं जे अंतर आहे, 3 वर्ष 3 महिने 13 दिवशीचा तिचा असणारा हा परिक्रमेचा कालावधी असतो। पण प्रत्येकजण आपापल्याला त्या ठिकाणी वेळ मिळेल त्या पद्धतीने साधना करण्याकरता देव तीर्थ यात्रा योग याग साधना वैराग्य सगळे असणारे असते, ती जर आपल्याला कुठे मिळत असेल, काही नदींपर्यंत आपण पोहोचलो तर आपल्या पापाची त्या ठिकाणी निवृत्ती होते, भक्तीचं आपल्याला ज्ञान प्राप्त होतं। काही ठिकाणी जर गेलो तर ज्ञानाची प्रचिती येते, पण मा नर्मदी नदीच्या ठिकाणी जर मैयाच्या ठिकाणी आपण गेलो तर आपल्याला वैराग्याची प्राप्ती होते। अशी असणारी जी मा नर्मदा नदी आहे, तिची परिक्रमा अनेक जण करतात। आमचं भाग्य नर्मदा मैयाची कृपा। तुम्ही म्हणाल तुम्ही तुमचंच गुणगान गाताय, हे गुणगान नाही आहे, ते हा आध्यात्मिक वैभव आहे। किती वैभव आहे याच्याबद्दल मी बोलणार नाही, अध्यात्माचं त्या ठिकाणी वाटमार्ग, भगवंताची खरंच किती कृपा असते, मैयाची आमच्यावर खरंच एवढी मोठी कृपा त्या ठिकाणी व्हावी। आपल्या समोर ही मगाशी रूप पाहत आलो, अशी म्हटली ना कन्या रासेश्वरी, 4-4.25 वर्षाची असताना आम्ही मागच्या वर्षी 12 ऑक्टोबरला परिक्रमा चालू केली। 4.5 महिन्याचा प्रवास नर्मदा मैयाच्या कृपेने बऱ्याच ठिकाणी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रात तिकडे तर गुजरात MP सगळ्या ठिकाणी गुणगौरव मैयाचं स्वरूप म्हणून झालं, आपल्या महाराष्ट्रातही ठिकठिकाणी झालं। पण खरं सांगू का, सगळ्यात जास्त जर तिचं स्वागत सन्मान आणि गिनीज बुकात सुद्धा विश्वातील सर्वात लहान परिक्रमावासी म्हणून तिचा नोंद त्या ठिकाणी झाली, कारण तिने पायी परिक्रमा 3.5 किलोमीटर मैयाच्या कृपेने केली आणि सगळ्यात जास्त गुणगौरव। आणि आम्ही आल्या सुद्धा आपल्याच या ठिकाणचं जवळचं असणारं जे हे पाबळ गाव आहे, या पाबळ गावातील असणारे माझ्यावर कन्यावत प्रेम करणारे जे आमच्या समवेत त्या ठिकाणी अगदी माईबाप आणि कन्यावत प्रेम करणारे आधारस्तंभ म्हणजे आमचे रामदास भाऊ गुरडे असतील, आमच्या नानी असतील, हे सोबत होते। आल्या तिला त्या ठिकाणी अनेक ट्रॉफी देऊन
कापसे सर असतील, समस्त ग्रामस्थ असतील, तिचा गुणगौरव केला. हा तिचा नाही केला बरं का, हा खरं तर तुमच्या गावात मैयाचं स्वरूप त्या ठिकाणी आलं म्हणून नर्मदा मैयाचं त्या ठिकाणी आपण स्वागत सन्मान केलं. आणि ती सुद्धा आज परिक्रमावासी म्हणून तीही या ठिकाणी उपस्थित आहे. ते दोघेही उपस्थित आहे, सरही या ठिकाणी उपस्थित आहे, आमचे कवडे पाटील ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याबरोबर आणखी आलेले माणसं आहे. ते म्हणले ताई आमचं नाव अजिबात घेऊ नका. म्हणलं तुमच्या नावासाठी नाही, मला माहीत आहे हा नाम के प्रेमी नाही, हरी नाम के प्रेमी आहे. ते फक्त इथंच नाही आले, सर असतील, भाऊ असतील, ही कुठेही कार्यक्रम असू द्या बरं का, 5-50 किलोमीटर अंतरावर, पण ते कुठेही त्या ठिकाणी आदरण येतात. कन्यावत प्रेम परमार्थिक असणारं हे नातं आहे म्हणून तुम्हा सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे.